Good morning to all. Today we are going to discuss about secondary metabolite. Secondary metabolite meaning, their classification, their type. Okay. तर फर्स्ट वी विल सी द मीनिंग ऑफ मेटाबोलाइट्स. ओके, तर आपल्याला मेटाबोलाइट म्हणजे काही बेसिक आपल्याला माहिती पाहिजे. तर मेटाबोलाइट म्हणजे काय की प्लांट्समध्ये कुठलंही आपण म्हणतो की मेटाबोलाइट, मेटाबॉलिक रिॲक्शन. ओके, दिस इज अ मेटाबोलाइट. ओके, दिस इज अ मेटाबोलाइट प्रोडक्ट. ओके, तर मेटाबोलाइट म्हणजे काय की कॅटाबॉलिक आणि ॲनाबॉलिक प्रोसेस ह्या दोन्ही प्रोसेसला मिळून म्हणायचं मेटाबॉलिक प्रोसेस. ओके, आता कॅटाबॉलिक प्रोसेस म्हणजे काय? कॅटाबॉलिक प्रोसेस मीन्स अ ब्रेकडाऊन प्रोसेस. ओके, म्हणजे कॉम्प्लेक्स मॉलिक्यूलपासून जे सिंपल मॉलिक्यूल बनतो त्याला म्हणायचं कॅटाबॉलिक प्रोसेस. फॉर एक्झाम्पल प्रोटीन आहे, प्रोटीनपासून अमायनो ॲसिड बनणे. ओके, प्रोटीनचं ब्रेकडाऊन होऊन त्यांच्यापासून जे अमायनो ॲसिड तयार होतो त्याला म्हणायचं कॅटाबॉलिक रिॲक्शन. ओके, किंवा कार्बोहायड्रेटपासून सिंपल शुगर मॉलिक्यूल तयार होणे, कारण कार्बोहायड्रेट कशापासून बनलेला आहे? शुगर मॉलिक्यूलपासून बनलेला आहे. ओके, लिपिडपासून फॅटी ॲसिड प्लस ग्लिसरॉल मॉलिक्यूल जर तयार होत असेल ब्रेकडाऊन होऊन लिपिड, तर त्याला म्हणायचं कॅटाबॉलिक रिॲक्शन. त्याच्या उलट ॲनाबॉलिक म्हणजे सिंपल अमायनो ॲसिडपासून प्रोटीन बनत असेल, किंवा ग्लुकोज मॉलिक्यूलपासून कार्बोहायड्रेट बनत असेल, किंवा फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉलपासून लिपिड बनत असेल, तर त्याला म्हणायचं ॲनाबॉलिक प्रोसेस म्हणजे सिंथेसिस प्रोसेस. ओके, तर हे जे ॲनाबॉलिक आणि कॅटाबॉलिक जे प्रोसेस आहे त्याला म्हणायचं मेटाबॉलिक प्रोसेस, मेटाबोलाइट. ओके, तर ह्या ठिकाणी सेकंडरी मेटाबोलाइट म्हणलेलं आहे. ओके, तर त्याच्या आधी आपल्याला माहिती पाहिजे की प्रायमरी मेटाबोलाइट म्हणजे मग कशाला म्हणायचं, प्रायमरी सेकंडरी काय म्हणलेलं आहे. तर प्रायमरी मेटाबोलाइट्स आर दोज मेटाबोलाइट्स which are essential for the plant, for the plants, for their growth and their development, for the different functions. Okay, growth and development ला त्याला लागतो प्रायमरी मेटाबोलाइट. आता अशा कुठले प्रायमरी मेटाबोलाइट्स आहेत? प्रोटीन्स आहेत, डिफरंट जे प्रोटीन्स आहेत, एन्झाईम्स आहेत प्रायमरी मेटाबोलाइट, DNA मॉलिक्यूल आहे की जे लागतो त्याच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी. बट सेकंडरी मेटाबोलाइट कुठले कुठले आहेत? सेकंडरी मेटाबोलाइट म्हणजे जे टॅनिन आहे, रेझिन आहे. ओके, काही अल्कलॉइड्स आहेत, ग्लायकोसाइड्स आहेत. ओके, दिला म्हणायचं सेकंडरी मेटाबोलाइट. मग सेकंडरी मेटाबोलाइट विच इज प्रोड्यूस फ्रॉम डिफरंट प्लांट मॉलिक्यूल, जे फोटोसिंथेटिक मॉलिक्यूल आहे. आता फोटोसिंथेसिस झाल्यानंतर प्लांटमध्ये कार्बोहायड्रेट तयार होतं, त्या कार्बोहायड्रेटपासून डिफरंट टाईपचे सेकंडरी मेटाबोलाइट तयार होतात. आता आपण बघणार आहे कुठल्या कुठल्या सेकंडरी मेटाबोलाइट कशा कुठल्या प्रायमरी प्रिकर्सरपासून बनत आहेत ते. तर प्रायमरी मेटाबोलाइट एवढं लक्षात ठेवा, प्रायमरी मेटाबोलाइट्स आर इम्पॉर्टंट फॉर द प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, and secondary metabolites are not important for plant growth and development, but they are important for plant defense mechanism. ओके, प्लांट स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी सेकंडरी मेटाबोलाइट बनवतो. त्यानंतर पॉलिनेटर अट्रॅक्ट करण्यासाठी. ओके, काही फ्लावरचं पेटल असतो, कलर असतो, काही सेंटेड वास सोडतो. ओके, व्होलेटाईल ऑइल असल्यामुळे त्या फ्लावरला स्मेल येतो. स्मेल असल्यामुळं ते काही इन्सेक्टचे आहेत, काही हनीज आहेत, ते काय होते फ्लावरकडे अट्रॅक्ट होते. ओके, आणि त्या फ्लावरचं पॉलिनेशन होतं. ह्याच्यासाठी काय करतो प्लांट सेकंडरी मेटाबोलाइट बनवतो. ते सेकंडरी मेटाबोलाइटमुळे त्या प्लांटमध्ये एक कलर येतो. ओके, त्या प्लांटमध्ये व्होलेटाईल ऑइल तयार होतो, त्यामुळं स्मेल तयार होतो. तर हे सेकंडरी मेटाबोलाइट. त्यानंतरनं काही सेकंडरी मेटाबोलाइट हे एकदम असं बिटर टेस्ट देतो त्या प्लांटला, त्यामुळे कुठलेही ॲनिमल्स किंवा इन्सेक्ट किंवा पेस्ट त्या प्लांटला खाऊ शकत नाही. ओके, हे काय ते डिफेन्स, स्वतःचा बचाव करण्यासाठी सुद्धा ओके तर सेकंडरी मेटाबोलाइट बनवतो. ओके, तर हे आपण बघितलं प्रायमरी मेटाबोलाइट आणि सेकंडरी मेटाबोलाइट. ओके, प्रायमरी मेटाबोलाइट इम्पॉर्टंट फॉर देअर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, सेकंडरी मेटाबोलाइट्स आर नॉट इम्पॉर्टंट फॉर द प्लांट्स ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, बट दे आर इम्पॉर्टंट फॉर प्लांट डिफेन्स मेकॅनिझम फॉर पॉलिनेशन पर्पजेस. ओके, तर हे दोन बेसिक गोष्टी आपण बघितले. नेक्स्ट पार्ट बघणार आहे ते म्हणजे आता सेकंडरी मेटाबोलाइटमधले डिफरंट. ओके, तर नेक्स्ट पार्ट आहे ते म्हणजे हिस्ट्री ऑफ द मेटाबोलाइट. आता मेटाबॉलिझम म्हणजे काय? द वर्ड मेटाबॉलिझम इज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड दॅट इज मेटाबोलिमॉस और फ्रॉम दी फ्रेंच वर्ड मेटाबॉलिझम. तर ह्या शब्दापासून ग्रीक वर्डपासून त्याचं ओरिजिन झालेलं आहे. मेटाबॉलिझम अँड मेटाबॉलिक पाथवे हॅव बीन स्टडीड ओव्हर सेव्हरल सेंचुरीज अँड हॅव मूव्ड फ्रॉम एक्झामायनिंग होल ॲनिमल इन अर्ली स्टडीज टू एक्झामायनिंग इंडिव्हिज्युअल मेटाबॉलिक रिॲक्शन इन मॉडर्न बायोकेमिस्ट्री अँड मॉलिक्युलर बायोलॉजी. म्हणजेच काय की सुरुवातीला पहिल्यांदा काही ॲनिमलमध्ये सेकंडरी मेटाबोलाइट्स लोकांनी स्टडी केला, सायंटिस्ट लोकांनी. नंतरनं डिफरंट ज्या मेटाबॉलिक पाथवेज आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल ग्लायकोलिसिस एक पाथवे आहे प्लांटमध्ये,
ओके C3 पाथवे आहे प्लांटमध्ये, C4 पाथवे आहे की लास्ट इयरला तुम्ही स्टडी केला फर्स्ट इयरला C3 C4 पाथवे. ओके त्यानंतर क्रेब सायकल आहे. ओके तर ते हे वेगवेगळ्या जे सायकल्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे केमिकल स्टेप्स आहेत. ओके म्हणजे एक डायरेक्टली आता म्हणजे एखादा मॉलिक्यूल डायरेक्टली फॉर एक्झाम्पल एखादा कार्बोहायड्रेट असेल तर डायरेक्टली त्याचं फायनल प्रोडक्ट नाही बनत, त्याचे काही इंटरमिडिएटरी स्टेप्स आहेत, ते इंटरमिडिएटरी प्रोडक्ट बनते, मग त्या दुसऱ्या मॉलिक्यूलच्या तिसऱ्या मॉलिक्यूलमध्ये कन्वर्ट होतो, तिसरा तर चौथ्या पाचवा आणि फायनल प्रोडक्ट एखादं तयार होतं. असे जे काही इंटरमिडिएटरी मॉलिक्यूल्स आहेत त्यांचंसुद्धा काय केलं, मेटाबॉलिक रिॲक्शन जे आहेत त्याचं मॉडर्न बायोकेमिस्ट्री स्टडी केलं. बायोकेमिस्ट्रीमध्ये सगळं मॉलिक्युलरसुद्धा स्टडी केला जातो, मॉलिक्युल कसं दिसतो ते, आणि त्यांचं केमिकल रिॲक्शनसुद्धा स्टडी केला जातो. ओके मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये. ओके आता मेटाबोलाइट हे तुम्हाला सांगितलं की मेटाबोलाइट हे काय आहेत, हे इंटरमिडिएटरी प्रोडक्ट्स आहेत. ओके की फॉर एक्झाम्पल एखादा ग्लुकोज असेल तर ग्लुकोजपासून पायरुविक ॲसिड जर तयार होत असेल प्लांट सेलमध्ये ग्लायकोलिसिस रिॲक्शननं, तर डायरेक्टली ग्लुकोजपासून पायरुविक ॲसिड तयार होत नाही, तर ग्लुकोजपासून पहिल्यांदा ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार होतो. ओके फर्स्ट प्रोडक्ट म्हणजे त्याला म्हणायचं इंटरमिडिएटरी प्रोडक्ट. ओके त्यानंतर ग्लुकोज 1 फॉस्फेटपासून ग्लुकोज 1,6 बीस फॉस्फेट तयार होतो. ओके असे 10 डिफरंट इंटरमिडिएटरी स्टेप्स आहेत आणि फायनली पायरुविक ॲसिड तयार होतो. ओके असे जे काही इंटरमिडिएटरी जे प्रोडक्ट्स आहेत, ओके तर असे इंटरमिडिएटरी प्रोडक्ट पासून इंटरमिडिएट जे प्रोडक्ट आहेत त्यांना म्हणायचं मेटाबोलाइट. ओके त्यानंतर द टर्म मेटाबोलाइट इज युजली रेस्ट्रिक्टेड टू द स्मॉल मॉलिक्यूल. ओके सगळ्यात महत्त्वाचं जे स्मॉल मॉलिक्युल्स आहेत तर त्यांनाच ते मेटाबोलाइट असं म्हटलं जातं. प्रायमरी मेटाबोलाइट्स आर डायरेक्टली इन्व्हॉल्ड इन नॉर्मल ग्रोथ. आपण पहिल्या स्लाइडमध्ये बघितलं की प्रायमरी मेटाबोलाइट जे आहे प्लांटच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटला रिप्रोडक्शनला हे उपयोगी पडतो प्रायमरी मेटाबोलाइट जे आहेत ते, पण सेकंडरी मेटाबोलाइट नाही. आता फॉर एक्झाम्पल कुठले कुठले प्रायमरी मेटाबोलाइट आहेत आपण बघितलं मगाशी, कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे, लिपिड आहे, न्यूक्लिक ॲसिड आहे. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ प्रायमरी मेटाबोलाइट. सेकंडरी मेटाबोलाइट्स इज नॉट डायरेक्टली इन्व्हॉल्ड इन दोज प्रोसेस. म्हणजेच काय प्लांटच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमध्ये सेकंडरी मेटाबोलाइट्सचं काही फंक्शन नाही आहे, बट ते कशासाठी इम्पॉर्टंट आहेत, इकॉलॉजिकल फंक्शन्स. ओके इकॉलॉजिकल फंक्शन्स म्हणजे कुठले कुठले आहेत, पॉलिनेशनसाठी अट्रॅक्ट करण्यासाठी पॉलिनेटरला, त्यानंतर प्लांट डिफेन्स करण्यासाठी. ओके त्यानंतर एक प्लांट दुसऱ्या प्लांटला ग्रो होऊ देत नाही, मग ते काही सेकंडरी मेटाबोलाइट एक्झिट करतो रूटमधून. ओके तर असे हे काय आहेत, हे सगळे इकॉलॉजिकल फंक्शन झाले. ओके तर अँटीबायोटिक काही प्लांट्स प्रोड्यूस करतो, काही मायकोटॉक्झिन्स प्रोड्यूस करतो. ओके आता फॉर एक्झाम्पल तुम्ही भुईमुगाचं शेंग बघितलं असेल तर ते काही भुईमुगाचे शेंग खवट असतो, तर ते खवट कशामुळे असतो, आतमध्ये जर बघितलं तुम्ही त्याला फोडून तर त्या आतमध्ये जरा ब्लॅक कलरचा दिसतो. तर ते ब्लॅक कलर कशामुळे दिसतो, तर ते त्या ठिकाणी फंगस ग्रो झालेला असतो त्यामध्ये. ओके त्यामुळं ते तरी जरी तुम्ही जर खाल्लं तर ते तुम्हाला कडवट लागतं एकदम खवट असा, कारण त्यामध्ये जे फंगस आहे ते फंगस एक प्रकारचं टॉक्झिक मॉलिक्यूल तयार करतो, त्याला म्हणायचं मायकोटॉक्झिन. ओके तर असे जे काही हे सेकंडरी मेटाबोलाइट आहेत, फंगस म्हणजे प्लांटच फक्त सेकंडरी मेटाबोलाइट नाही तयार करत, बॅक्टेरिया सुद्धा सेकंडरी मेटाबोलाइट तयार करतो, फंगस सेकंडरी मेटाबोलाइट तयार करतो, प्लांट ॲनिमल असे डिफरंट ऑर्गॅनिझम सेकंडरी मेटाबोलाइट तयार करतात. ओके आपण वन बाय वन आपण बघूया. नेक्स्ट पॉईंट, प्रायमरी मेटाबोलाइट्स आर इन्वॉल्ड इन मेंटेनिंग नॉर्मल फिजियोलॉजिकल प्रोसेस. ओके तर नॉर्मल जे फिजियोलॉजिकल प्रोसेस आहे, फोटोसिंथेसिस आहे, रेस्पिरेशन आहे, ओके C3 पाथवे आहे, C4 पाथवे आहे, ग्लायकोलिसिस पाथवे आहे. ओके तर असे जे नॉर्मल फिजियोलॉजिकल जे प्रोसेस आहे, ओके नॉर्मल त्याचे ग्रोथ डेव्हलपमेंटसाठी जे काही फिजियोलॉजिकल प्रोसेस आहेत ते चालण्यासाठी प्रायमरी मेटाबोलाइट हे इम्पॉर्टन्स आहेत. इट इज ऑफन रेफर्ड टू ॲज अ सेंट्रल मेटाबोलाइट. ओके प्रायमरी मेटाबोलाइटलाच दुसरं काय आहे तुम्ही म्हणू शकता सेंट्रल मेटाबोलाइट, बिकॉज दे आर इम्पॉर्टंट फॉर देअर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट किंवा नॉर्मल फिजियोलॉजिकल प्रोसेस. ओके नेक्स्ट पॉईंट, these primary metabolites are essential for growth, development, reproduction. We have seen in last slide. Next point is the example include alcohol such as ethanol, lactic acid. These are the also example of primary metabolite. आता फॉर एक्झाम्पल आता Aspergillus niger आहे, हा काय आहे फंजाय. दिस इज अ फंजाय इज यूज्ड इन इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी फॉर मास प्रोडक्शन ऑफ सायट्रिक ॲसिड. ओके सायट्रिक ॲसिड तुम्हाला जे मार्केटमध्ये मिळतो, सायट्रिक ॲसिड तुम्ही वेगवेगळ्या फूड बनवताना सायट्रिक ॲसिड वापरता, तर ते सायट्रिक ॲसिड जे सिंथेटिक आहे ते इंडस्ट्रीमध्ये बनवलं जातं. ते काय वापरून बनवलं जातं, हे फंगस वापरून. ॲस्परजिलस नायजर वापरला जातो. ॲस्परजिलस नायजर लार्ज क्वांटिटीमध्ये सायट्रिक ॲसिड तयार करतो आणि ते सायट्रिक ॲसिड एक्स्ट्रॅक्ट करून ते तुम्हाला पावडर फॉर्ममध्ये विकलं जातं. ओके तर ते काय आहे, दिस इज द प्रायमरी मेटाबोलाइट. ओके नेक्स्ट पॉईंट, सेकंडरी मेटाबोलाइट म्हणजे आता बघूया. आता सेकंडरी मेटाबोलाइट्स इज अ टर्म फॉर पाथवे फॉर स्मॉल मॉलिक्यूल अँड प्रोडक्ट ऑफ मेटाबॉलिझम.
ओके, डिफरंट ज्या मेटाबॉलिझम जे प्रोडक्ट्स आहेत तर ते दॅट आर नॉट ॲब्सोल्युटली रिक्वायर्ड फॉर सर्वायवल ऑफ द ऑर्गॅनिझम. तर हे काय प्लांटच्या ग्रोथ आणि सर्वायवलसाठी त्यांच्या रिप्रोडक्शनसाठी लागत नाही. ओके, सेकंडरी मेटाबोलाइट हे फर्स्ट पॉईंट. दुसरं म्हणजे काय की सेकंडरी मेटाबोलाइट हॅज अन इम्पॉर्टंट इकॉलॉजिकल फंक्शन्स, हे आपण लास्ट स्लाइडमध्ये बघितलं. ओके, आता अँटीबायोसिस, मायकोटॉक्झिन्स हे सुद्धा बघितलं. आता सगळ्यात महत्त्वाचं, आता सेकंडरी मेटाबोलाइट्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ केमिकल स्ट्रक्चर. ओके, सेकंडरी मेटाबोलाइट्सचं जे क्लासिफिकेशन केलं जातं बिकॉज देर आर लार्ज नंबर ऑफ सेकंडरी मेटाबोलाइट्स इन द प्लांट्स. ओके, मोर दॅन 20,000, 20,000पेक्षा जास्त वेगवेगळे सेकंडरी मेटाबोलाइट डिफरंट प्लांटमध्ये आढळतो. तर ह्यांचं जे क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन केमिकल स्ट्रक्चरवरनं केला जातो. दुसरं आहे त्याचं कंपोजिशनवरनं सुद्धा केला जातो. ओके, त्यानंतर ना सोल्युबिलिटी इन व्हेरियस सॉल्व्हंट, त्यानंतर ना सगळ्यात महत्त्वाचं पाथवे बाय विच दे आर सिंथेसाइज, म्हणजे कुठल्या पाथवेनं तयार करतो. ओके, तर कुठले पाथवे आहे त्याच्यावरनं सुद्धा ह्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. म्हणजे हे 4 गोष्टीवरनं सेकंडरी मेटाबोलाइटचं क्लासिफिकेशन केलं जातं. केमिकल स्ट्रक्चर, केमिकल कंपोजिशन्स, सोल्युबिलिटी इन व्हेरियस सॉल्व्हंट. सॉल्व्हंट सिस्टीम म्हणजे इथेनॉल ॲसिटेट, इथाईल मिथेनॉल आहे, इथाईल ॲसिटेट आहे, अल्कोहोल आहे, ओके, बेन्झिन आहे. दीज आर दी सॉल्व्हंट सिस्टीम. त्याच्यामध्ये सोल्युबल आहे की नाही तर हे सॉल्व्हंट आहे, त्याच्यावरनं सुद्धा क्लासिफिकेशन केला जातो आणि कुठल्या पाथवेनं तो तयार होतो. नेक्स्ट पॉईंट, सेकंडरी मेटाबोलाइट आर स्ट्रक्चरली डायव्हर्स, लो मॉलिक्युलर मास मॉलिक्युल. सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं मॉलिक्युलर मास जे आहे ते कमी आहे. दॅट आर नॉट इसेन्शियल फॉर ग्रोथ अँड सर्वायवल ऑफ द प्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम. त्यामुळे त्याचं ते प्लांटमध्ये तेवढं इम्पॉर्टंट रोल नाही आहे, लो मॉलिक्युलर वेट असल्यामुळे. सेकंडरी मेटाबोलाइट सर्व टू इन्क्रीज द फिटनेस ऑफ प्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम. सगळ्यात महत्त्वाचं हे डिफेन्ससाठी, स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी प्लांट सेकंडरी मेटाबोलाइट बनवतो. म्हणजेच काय, स्वतःची फिटनेस वाढवण्यासाठी. ओके, जेवढं सेकंडरी मेटाबोलाइट त्याच्या बॉडीमध्ये जास्त असेल तेवढं दुसरं ऑर्गॅनिझम त्याच्यावरती कुठले पण अटॅक करणार नाहीत. म्हणजे दुसरे एखादे इन्सेक्ट, काही किडे जे आहेत ते झाडाचे पाल्या वगैरे खातात, लिव्ज खातात. ओके, मग त्याच्यावरती जर झाड सेकंडरी मेटाबोलाइट बनवत असेल पानामध्ये, त्याच्यामुळे ते पानाला जर बिटर टेस्ट असेल तर ते बिटर म्हणजे कडवट असणारं पान इन्सेक्ट कुठलाही खाणार नाही. ओके, त्यामुळे त्याची फिटनेस वाढते. ओके, प्रोड्यूस फॉर इन्करेजिंग द फिटनेस ऑफ प्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम अँड टू डिक्रीज द फिटनेस ऑफ सराउंडिंग ऑर्गॅनिझम. त्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, काही टॉक्सिक मॉलिक्युलसुद्धा प्लांट तयार करतो सेकंडरी मेटाबोलाइट. त्यामुळं एखाद्या इन्सेक्ट जरी खाल्ला तरी त्याचं काय होतं, फिटनेस कमी होतो, तो वीक होतो आणि काय मरून जातो सेकंडरी मेटाबोलाइटमुळे. ओके, नेक्स्ट, मेटाबोलाइट प्ले इम्पॉर्टंट रोल इन रेग्युलेशन प्रोसेस ऑफ स्पोरुलेशन. जे स्पोरुलेशन म्हणजे काय की स्पोर तयार होतो. ओके, फंगसमध्ये स्पोर तयार होतो. ओके, बॅक्टेरियामध्ये काही स्पोर तयार होतो. ते स्पोरुलेशन प्रोसेसमध्ये मेटाबोलाइटचं महत्त्व रोल आहे स्पोरुलेशन डेव्हलप करण्यासाठी. यू कॅन सी हिअर these are the different pathways by which the secondary metabolites are produced. आता फॉर एक्झाम्पल, आता हे जे ग्लुकोज मॉलिक्युल आहे, हे ग्लुकोज मॉलिक्युल कशापासून तयार होतो, ह्या फोटोसिंथेसिस पासून तयार होतो. ओके, फोटोसिंथेसिस कशापासून तयार होतो, ग्लुकोज मॉलिक्युल. तर हे ह्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड वापरला जातो, हवेमधलं वॉटर. ओके, त्याचं फोटोसिंथेसिस होऊन क्लोरोप्लास्टमध्ये फोटोसिंथेसिस होतो आणि त्याच्यापासून ग्लुकोज मॉलिक्युल तयार होतो. आणि हे ग्लुकोज मॉलिक्युल वापरून डिफरंट सेकंडरी मेटाबोलाइट प्लांट तयार करतो. ओके, आता ग्लुकोजपासून ग्लायकोलिसिस होतं आणि त्याच्यापासून फॉस्फोइनॉल पायरुवेट म्हणजे PEP असं शॉर्टमध्ये त्याला म्हटलं जातं आणि त्याच्यापासून पायरुवेट मॉलिक्युल तयार होतो. ओके, हे बघा, हे जे चारदी हे फक्त शॉर्टमध्ये दाखवलं आहे, बट दिस इज अ 10 स्टेप रिॲक्शन. 10 स्टेप वेगवेगळ्या इंटरमिडिएट प्रोडक्टमधून फायनल पायरुविक ॲसिड तयार होतो, म्हणजेच त्याला पायरुवेट असं म्हटलं जातं. ओके, तर त्या पायरुवेट पाथवे आणि ॲलिफॅटिक अमायनो ॲसिडपासून अल्कलॉइड्स तयार होतो. ओके, अल्कलॉइड्स हे दीज आर ऑल आर दी सेकंडरी मेटाबोलाइट पाथवे. सेकंडरी मेटाबोलाइट कसं तयार होतं हे जे केमिकल काय आहे, पाथवे आहे. त्यानंतर 6-डिऑक्झी झायलोज मॉलिक्युल तयार होतो ग्लुकोजपासून, त्यांच्यापासून आयसोप्रेनॉइड मॉलिक्युल तयार होतो. आयसोप्रेनॉइड हे सेकंडरी मेटाबोलाइट आहे. त्यानंतर ग्लुकोजपासून पेंटोज फॉस्फेट पाथवे थून युरिथ्रोज 4-फॉस्फेट मॉलिक्युल तयार होतो आणि त्यांच्यापासून शिकिमिक पाथवेमध्ये एंट्री करून हे मॉलिक्युल त्यांच्यापासून फ्लेवेनॉइड्स तयार होते प्लांटमध्ये. ओके, फिनाइल प्रोपेनॉइड्स तयार होते. ओके, दीज आर दी सेकंडरी मेटाबोलाइट. त्यानंतर त्यांच्यापासून कॉम्प्लेक्स फायनली फ्लेवेनॉइड्स मॉलिक्युल तयार होतो. तर हे काय आहे, ते डिफरंट सेकंडरी मेटाबोलाइट पाथवेज आहे. बट ह्याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवा तुम्ही, इम्पॉर्टंट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑल दीज सेकंडरी मेटाबॉलिक प्रोडक्ट्स विच इज प्रोड्यूस्ड फ्रॉम ग्लुकोज मॉलिक्युल, सगळ्यात महत्त्वाचं. आणि ग्लुकोज मॉलिक्युल कसं तयार होतं झाडामध्ये, बाय मीन्स ऑफ फोटोसिंथेसिस रिॲक्शन. ओके, तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्लाइड for understanding how secondary metabolites are produced in the plants. Okay,
नेक्स्ट पॉईंट विल सी दी डिफरन्स बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी मेटाबोलाइट. ओके, परत एकदा आपण प्रायमरी मेटाबोलाइट आणि सेकंडरी मेटाबोलाइटमध्ये काय डिफरन्सेस आहे ते आपण बघूया. ओके, तर आपण लास्ट स्लाइडमध्ये बघितलं की प्रायमरी मेटाबोलाइट दे आर इम्पॉर्टंट फॉर नॉर्मल ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड रिप्रोडक्शन ऑफ द प्लांट. ओके, सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रायमरी मेटाबोलाइट झाडाच्या ग्रोथ, डेव्हलपमेंट आणि रिप्रोडक्शनला लागतो, बट दे आर नॉट डायरेक्टली इन्व्हॉल्ड इन द नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द रिप्रोडक्शन ऑफ द प्लांट. सेकंडरी मेटाबोलाइट ह्याचं काय रोल नाही आहे. ओके, आता प्रायमरी मेटाबोलाइटचं एक्झाम्पल आपण बघितले, कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन हे एक्झाम्पल आहेत प्रायमरी मेटाबोलाइटचा. सेकंडरी मेटाबोलाइटचे एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत, अल्कलॉइड्स, टॅनिन, रेझिन, गम, लॅटेक्स. हे आपण वन बाय वन आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, अल्कलॉइड्स म्हणजे काय, टॅनिन्स म्हणजे काय, रेझिन त्याचे प्रॉपर्टीज, त्याचे युजेस काय आहे, एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत, कुठल्या प्लांटमध्ये कुठला सेकंडरी मेटाबोलाइट तयार होतो, अल्कलॉइड कुठल्या प्लांटमध्ये तयार होतो. ओके, प्रायमरी मेटाबोलाइट्स आर नॉट पॉयझनस, सगळ्यात महत्त्वाचं. ओके, बट सम, आता सेकंडरी मेटाबोलाइट सगळेचे सगळे पॉयझनस नाही आहेत, सम ऑफ द कंपाऊंड्स आर पॉयझनस. सेकंडरी मेटाबोलाइटमध्ये काही जे मॉलिक्यूल आहेत दे आर पॉयझनस. ओके, तर दिस इज अ बेसिक डिफरन्स बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी मेटाबोलाइट. नेक्स्ट, देर आर डिफरंट टाइप ऑफ सेकंडरी मेटाबोलाइट. अल्कलॉइड्स आहेत. सेकंडरी मेटाबोलाइट आता कुठले कुठले आहेत. ओके, तर अल्कलॉइड्स, ओके, जे अफू, गांजा वगैरे आहे ते अल्कलॉइड्स आहेत. ओके, ग्लायकोसाइड्स, ओके, सॅपोनिन, रेठा वगैरे जे पावडर आहे ते सुद्धा ग्लायकोसाइड आहे. आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत ग्लायकोसाइड अल्कलॉइडमध्ये, ते तुम्हाला क्लिअर होईल नेक्स्ट. तर आता एवढंच लक्षात ठेवा की एक एक्झाम्पल्स कुठले कुठले सेकंडरी मेटाबोलाइट, जसं की आपण प्रायमरी मेटाबोलाइट प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लिपिड हे प्रायमरी मेटाबोलाइट आहेत असं म्हटलं. तसं सेकंडरी मेटाबोलाइट कुठले कुठले आहेत, तर दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ सेकंडरी मेटाबोलाइट. अल्कलॉइड्स, ग्लायकोसाइड्स, टॅनिन, व्होलाटाइल ऑइल, गम अँड रेझिन. ओके, झाडामध्ये जे डिंक तयार होतं ते म्हणजे गम. त्यानंतर व्होलाटाइल ऑइल. ओके, काही काही झाडाच्या पालापासून गवती चहा वगैरे जर तुम्ही त्याचं स्मेल येतो बघा, व्होलाटाइल ऑइल असतं, आणि काही वेळानंतर ना ते वास कमी होतो, म्हणजे ते उडून जातं ते ऑइल. त्यानंतर टॅनिन. ओके, त्यानंतर रेझिन आहे. हे सगळे जे आर दी एक्झाम्पल ऑफ सेकंडरी मेटाबोलाइट. ओके, आता फर्स्ट वी विल सी अल्कलॉइड्स. आता ह्याच्यामधून आपल्याला सेकंडरी मेटाबोलाइटमध्ये पहिला आपण बघणार आहोत ते म्हणजे अल्कलॉइड्स. ओके, आता अल्कलॉइडचे सोर्सेस काय काय आहेत आपण बघूया वन बाय वन. आता पहिला आपण बघूया सेकंडरी मेटाबोलाइटमधला अल्कलॉइड्स. तर अल्कलॉइडचे एक्झाम्पल काय आहेत, सोर्सेस कुठले कुठले आहेत, म्हणजे कुठल्या प्लांटमध्ये अल्कलॉइड सापडतो, काही फ्यू एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. देर आर लार्ज नंबर ऑफ प्लांट्स विच आर दी सोर्सेस ऑफ सेकंडरी अल्कलॉइड्स. ओके, तर नॅचरली ऑकरिंग केमिकल कंपाऊंड कंटेनिंग बेसिक नायट्रोजन ॲटम. सगळ्यात महत्त्वाचं अल्कलॉइडच्या फीचर्समध्ये ह्याच्यामध्ये काय असतो, बेसिक नायट्रोजन ॲटम असतो अल्कलॉइडमध्ये. ओके, हे खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट पॉईंट, अल्कलॉइड्समध्ये प्रेझेंट इन व्हेरियस पार्ट ऑफ द प्लांट. ओके, वेगवेगळ्या पार्ट ऑफ द प्लांट, म्हणजे रूटमध्ये तुम्हाला काही प्लांटमध्ये रूटमध्ये अल्कलॉइड मिळतो, काहींमध्ये स्टेममध्ये तुम्हाला अल्कलॉइड बघायला मिळतो, काहींमध्ये रायझोममध्ये बघायला मिळतो, काहींमध्ये स्टेम, काही झाडामध्ये फ्रूटमध्ये अल्कलॉइड असतो, काही सीडमध्ये, काही फ्लावर आणि काही लीव्समध्ये. म्हणजे वेगवेगळ्या पार्टमध्ये पार्ट ऑफ द प्लांट्स यू विल फाइंड दी अल्कलॉइड्स. ओके, सोर्सेस वेगवेगळे आहे. त्यानंतर इट इज ऑल्सो प्रोड्यूस्ड बाय बॅक्टेरिया. आपण मगाशी डिस्कस केलं की प्लांटच फक्त सेकंडरी मेटाबोलाइट नाही तयार करत, बॅक्टेरियासुद्धा सेकंडरी मेटाबोलाइट तयार करतो, फंजायसुद्धा सेकंडरी मेटाबोलाइट तयार करतो, ॲनिमल्स अँड प्लांट्स. ओके, आता फॉर एक्झाम्पल फंगस. ओके, क्लॅव्हिसेप्स पर्पुरिया. क्लॅव्हिसेप्स पर्पुरिया नावाचं एक फंगस आहे. ओके, कॉजेस इरगॉट डिसीजेस. ओके, राय नावाचं जे प्लांट आहे तर त्याच्यावरती एक डिसीज होतं, त्याचं नाव त्याला म्हणायचं इरगॉट डिसीज, राय. तर ते एक इरगॉटिन तयार करतो. ओके, इरगॉटिन नावाचं काय तयार करतो, सेकंडरी मेटाबोलाइट. सेकंडरी मेटाबोलाइट तयार करतो. तर हे ह्याच्यावरती डिसीज पडल्यामुळं. ओके, इरगॉटिन नावाचं. बट हे इरगॉटिन जे आहे ते सेकंडरी मेटाबोलाइट, ते हे जे मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत हे आपण नेक्स्ट सेलमध्ये बघणार आहोत. ओके, तर लक्षात ठेवा, फंजायचं एक्झाम्पल आपण घेतलं फक्त त्या ठिकाणी की फंजाय क्लॅव्हिसेप्स पर्पुरिया नावाचं जे फंगस आहे ते सेकंडरी मेटाबोलाइट बनवतो ह्याच्यावरती रायावरती डिसीज पडल्यानंतर. ओके, तर त्या सेकंडरी मेटाबोलाइटचं नाव काय आहे, इरगॉटिन. ओके, नेक्स्ट फॅमिली पापावरेसी जे आहे हे सगळे अँजिओस्पर्मिक प्लांट आहेत. पापावरेसी आहे, रुबिएसी म्हणजे कॉफी वगैरे जे आहे. त्यानंतर ना लेग्युमिनेसी म्हणजे डाळवर्गीय सगळे जे प्लांट्स आहेत, सगळे उडीद, भुईमुग असेल, तूर असेल, मटकी असेल, चवळी असेल, वाटाणा असेल, दीज आर दी लेग्युमिनेसी फॅमिली. रॅनॅन्क्युलेसी जे फॅमिली जे आहेत, ओके, त्याच्यामध्ये मोस्टली तुम्हाला सेकंडरी मेटाबोलाइट जास्त मिळतो. ओके, आता नेक्स्ट बघणार आहोत ते म्हणजे अल्कलॉइडच्या काय काय प्रॉपर्टीज आहेत. हां,
प्रॉपर्टीज काय आहेत अल्कलॉइडच्या. फर्स्ट, अल्कलॉइड्स दे आर कलरलेस, क्रिस्टलाइन सॉलिड, सम ऑफ कलर. फॉर एक्झाम्पल मोस्टली काय आहे जे अल्कलॉइड जे कलरलेस आहेत, कलर नाही आहे त्यांना. त्यानंतर क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये तुम्हाला मिळतो सॉलिड. आणि जे काही आहेत कलर्ड आहेत त्यांचं नाव आहे बिटॅनिडिन जे आहे ते रेड कलरचं आहे. काही रेअर आहेत अल्कलॉइड्स की जे कलर आहे, कलरमध्ये फॉर्ममध्ये बघायला मिळतो. त्यानंतर बर्बिरिन हे येलो कलरमध्ये तुम्हाला बघायला मिळतो नॅचरल. ओके, अदरवाईज मोस्टली दे आर काय आहेत कलरलेस आहेत आणि क्रिस्टलाइन सॉलिड आहे. नेक्स्ट कॅरेक्टर, सम अल्कलॉइड्स आर लिक्विड अँड व्होलाटाईल इन नेचर. काही जे अल्कलॉइड्स तुम्हाला प्लांटमध्ये बघायला मिळतो ते लिक्विड फॉर्ममध्ये पण बघायला मिळतो आणि काही हे व्होलाटाईल म्हणजे वाऱ्याने, व्होलाटाईल म्हणजे ते इव्हॅपोरेट होऊन जातो. ओके, काही वेळानंतर. ओके, त्यानंतर फॉर एक्झाम्पल अशा कुठले आहेत, स्पार्टिन आणि निकोटीन. ओके, निकोटीन. त्यानंतर निकोटीन म्हणजे हे तंबाखूचा वास. काही पहिल्यांदा सुरुवातीला हार्वेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये वास जास्त येतो. जसं त्याला तुम्ही उघड्यावरती ठेवला, एअरशी एक्सपोज केलं, जसं त्याच्यातले निकोटीन जे आहे ते वास जे आहे ते कमी होत जातो व्होलाटाईल असल्यामुळं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे जे शार्प बॉइलिंग मेल्टिंग पॉईंट जे आहे ते शार्प आहे. म्हणजे 60 डिग्री जर तुम्ही त्याला दिलं, 60 डिग्री बरोबर त्याला मेल्ट होणार. 55 दिलं, 55 बरोबर शार्प मेल्ट होणार. म्हणजे एकदम शार्प मेल्टिंग पॉईंट आहे. काही मॉलिक्युल्सचं मेल्टिंग पॉईंट कमी जास्त असतो बघा, 55 ते 60 डिग्री दरम्यान वितळतो. पण असं नाही अल्कलॉइडचं. तुम्ही काही आता त्या मॉलिक्युलला जर 55 डिग्री लागत असेल मेल्ट होण्यासाठी तर बरोबर 55 डिग्रीला तो मेल्ट होणार. ओके, त्याला म्हणायचं शार्प मेल्टिंग पॉईंट. नेक्स्ट कॅरेक्टर, फ्री बेसिस ऑफ अल्कलॉइड्स आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक. ह्याच्यामध्ये जे फ्री बेसिस आहे अल्कलॉइड दे आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. ओके, नॉन पोलर सॉल्व्हंट अँड आर इन सोल्युबल इन वॉटर. ओके, त्याच्यामधलं जे फ्री बेसिस आहे ते सॉल्व्हंट सिस्टीममध्ये सोल्युबल असतो आणि पाण्यामध्ये ते डिझॉल्व्ह होत नाही, दे आर इनसोल्युबल. नेक्स्ट कॅरेक्टर, तर ह्याच्यामधलं जे सॉल्ट आहे सेकंडरी मेटाबोलाइट म्हणजे अल्कलॉइड्सचं, तर दे आर सॉल्ट ऑफ द मोस्ट अल्कलॉइड्स आर सोल्युबल इन वॉटर. ओके, आणि इनसोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. ओके, उलट त्याच्या. त्यानंतर सम ऑफ द सिडो अल्कलॉइड्स. आता सिडो अल्कलॉइड्स कशाला म्हणायचं, दे आर नॉट ट्रू अल्कलॉइड्स. सिडो म्हणजे फॉल्स. ओके, सिडो म्हणजे अल्कलॉइड सारखं दिसतं बट दे आर नॉट ट्रू अल्कलॉइड्स, त्याला म्हणायचं सिडो अल्कलॉइड्स. त्यानंतर प्रोटो अल्कलॉइड्स. प्रोटो म्हणजे फर्स्ट, ज्या मॉलिक्युलपासून अल्कलॉइड बनतो असा फर्स्ट मॉलिक्युल त्याला म्हणायचं प्रोटो अल्कलॉइड्स. दे आर हायली वॉटर सोल्युबल. ओके, जे सिडो अल्कलॉइड्स आणि प्रोटो अल्कलॉइड्स ते पाण्यामध्ये ते इझिली डिझॉल्व्ह होतो. इट कंटेन 1 or more नंबर ऑफ नायट्रोजन ॲटम. नेक्स्ट कॅरेक्टर अल्कलॉइडचं, तर ह्याच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त नायट्रोजन मॉलिक्युल असतो, बट नायट्रोजन असतो तेव्हाच त्याला आपण म्हणतो अल्कलॉइड मॉलिक्युल, अदरवाईज त्याला आपण अल्कलॉइड म्हटलं नसतं. ओके, हे पहिल्यांदा सगळ्यात व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टर. ओके, अल्कलॉइड्स कशाला म्हणतो की ज्याच्यामध्ये नायट्रोजन मॉलिक्युल आहे त्यालाच आपण अल्कलॉइड म्हणतो. अल्कलॉइड एक्झिस्ट इन प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अँड क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड. म्हणजे अल्कलॉइड्स हे वेगळे तुम्हाला वेगळ्या अमाइन फॉर्ममध्ये तुम्हाला बघायला मिळतो. द प्रॉपर्टीज ऑफ क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड, तर ह्याच्यामधले जे क्वाटर्नरी अमोनियम फॉर्ममध्ये जे अल्कलॉइड्स आहे व्हेरी फ्रॉम अदर अल्कलॉइड्स बिकॉज ऑफ द क्वाटर्नरी नेचर ऑफ नायट्रोजन. नेक्स्ट प्रॉपर्टीज म्हणजे मोस्ट ऑफ द अल्कलॉइड्स आर बेसिक इन नेचर. का? कारण त्याच्यामध्ये नायट्रोजन जे आहे ते नायट्रोजनवरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. ओके, त्यामुळे ते बेसिक नेचर आहे. हे सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फीचर्स. त्यानंतर बेसिक कॅरेक्टर्स आर व्हेरी मच सेन्सिटिव्ह टू डिकम्पोजिशन्स. ओके, हे ज्यामुळे बेसिक याच्यामध्ये नायट्रोजन असल्यामुळे ते तुम्ही त्याला लाईटला वगैरे एक्सपोज केलं की ते लगेच काय होतं, डिकम्पोज होतो. त्यामुळं ह्याच्यापासून सेकंडरी मेटाबोलाइटपासून जे बनवलेले जे काही ड्रग्ज आहेत दे आर व्हेरी इट क्रिएट प्रॉब्लेम ड्युरिंग देअर स्टोरेज. ओके, काही सेकंड अल्कलॉइड्स आहेत. ओके, त्याचा यूज केला जातो ड्रग म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी डॉक्टर वगैरे इंजेक्शन करण्यासाठी किंवा मेडिसिन जे आहे त्याच्यापासून जे बनवतात अल्कलॉइडपासून, तर तुम्ही त्याला लाईटमध्ये एक्सपोज केलं की ते काय होतं, डिकम्पोज होतं आणि त्याचं जे ड्रगची क्वालिटी खराब होते आणि ते त्याचं रिझल्ट्स येत नाहीत कुठल्या पण डिसीजवर. त्यामुळं ह्याचं एक प्रॉब्लेम आहे की त्याला तुम्ही सेन्सिटिव्ह म्हणजे तुम्ही त्याला प्रॉपर कंडिशनमध्येच ठेवलं पाहिजे. ओके, प्रत्येक मेडिसिनवरती लिहिलेलं असतं बघा, लेबल केलेलं असतं की तुम्ही ह्या मेडिसिनला ह्या टेम्परेचरला तुम्ही स्टोअर करून ठेवलं पाहिजे किंवा जास्त उन्हामध्ये ठेवायचं नाही, ऊन जिथं येतं तिथं ठेवायचं नाही. काही मेडिसिनला आपण फ्रीजमध्ये ठेवतो, तर त्याचं कारण काय आहे की ते डिकम्पोज होतो अदरवाईज. ओके, नेक्स्ट आपण बघूया काही एक्झाम्पल्स अल्कलॉइडचं. आता फॉर एक्झाम्पल विम ब्लास्टिन आणि विम क्रिस्टिन हे सदाफुलीमध्ये असतो. ओके, काय त्याचा अँटी कॅन्सर म्हणून त्याचा यूज केला जातो. ओके, अँटी कॅन्सर म्हणून. नंतर विंकामाइन. ओके, त्यानंतर इरगॉट अल्कलॉइड्स, हे दोन्ही वेगवेगळे अल्कलॉइड्स आहेत. ते विंकामाइन हे सदाफुलीमध्ये असतो.
ओके, सदाफुलीमध्ये वेगवेगळे अँटी कॅन्सरस प्रॉपर्टीज आहेत, विमब्लास्टिन, विमक्रिस्टिन आणि विंकामाइन. ओके, कारण त्याचं नाव विंकाड रोजा आहे सायंटिफिक नेम, त्याच्यावरनं त्याला असे नाव पडलेले आहेत. ओके, इरगॉट डिसीज आपण मगाशी स्लाइडमध्ये बघितलं, इरगॉट ऑफ राय हे ज्या डिसीज आहे त्याच्यावरती. मग त्याचा यूज कुठं केला जातो? व्हॅसोडायलेटरमध्ये, BP वगैरे कमी करण्यासाठी. ब्लड व्हेसल्स जे आहेत त्यांचं डायलेट केलं म्हणजे त्यांचं ते BP कधी वाढतो? कारण ते ब्लड प्रेशरवरती ताण येतो, त्यामुळे ते ब्लड प्रेशर फास्ट फ्लो होतं. मग त्याला तुम्ही डायलेट केलं की स्लो होतो. फॉर एक्झाम्पल आता बघा, पाईप छोटी आहे पण त्यातलं पाणी जोरात प्रेशरनं तुम्ही चालू केलं तर ते पाणी एकदम लांबपर्यंत पडेल, बरोबर. आणि मोठा पाईप घेतला आणि तेवढंच प्रेशरचं पाणी तुम्ही त्यातून फ्लो केलं की तो कमी अंतरावरती जाऊन पडणार. ओके, बरोबर. तसंच ब्लड व्हेसल्सचं साईज जे आहे ते मोठं करण्यासाठी वापरणार, त्यामुळे ते काय होतं, कमी फ्लोनं ब्लड फ्लो होतो, त्यामुळं BP काय होतो, कमी होतो. ओके, त्याला म्हणायचं व्हॅसोडायलेटर. नेक्स्ट आहे अँटी हायपरटेन्सिव्ह, त्यालाच म्हणायचं. टेन्शन आलं की आपल्याला BP वाढतो. मग त्याला आपण हे दोन आपण जे सेकंडरी मेटाबोलाइटचं डोस दिलं त्याला, तर ते टेन्शन जे आहे ते कमी होतं, त्याला म्हणायचं अँटी हायपरटेन्सिव्ह. म्हणजे व्हॅसोडायलेटर आणि अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून त्याचा यूज केला जातो. त्यानंतर कोडीन हा सेकंडरी मेटाबोलाइट आहे, कफवरती त्याचा यूज केला जातो. कोकेन नावाचं जे ड्रग आहे बघा, हा अफू, गांजा, कोकेन वगैरे, तर हे कशासाठी? ॲनेस्थेटिक, त्याच्यामुळे धुंदी चढती, बरोबर की नाही, कोकेनमुळे वगैरे. तर ॲनेस्थेटिक म्हणजे भूल देण्यासाठी वगैरे त्याचा यूज केला जातो सेकंडरी मेटाबोलाइटचा. त्यानंतर कोल्चिकम नावाचं एक झाड आहे, त्याचं जे यूज आहे फॉर रेमेडी फॉर गाऊट म्हणजे सांधेदुखी वगैरे. युरिक ॲसिडचं प्रमाण जर बॉडीमध्ये वाढला, ओके, तर त्याचं काय होतं, सांधे दुखायला लागतात वेगवेगळ्या, हाताचे, पायाचे वगैरे. ओके, तर कोल्चिसिन हे यूज केला जातो त्यावेळेला गाऊट डिसीजवरती ट्रीटमेंट करण्यासाठी. हे सेकंडरी मेटाबोलाइट आहेत, हे झाडामध्ये तयार होतो कोल्चिकम नावाच्या प्लांटमध्ये. मॉर्फिन हा सुद्धा ड्रग आहे पहा. ओके, तर हे ॲनाल्जेसिक आहे. ओके, हे सुद्धा भूल देण्यासाठी वगैरे. क्युनाइन ड्रग आहे, अँटी मलेरिया. ओके, अँटी मलेरियल प्रॉपर्टी. त्यानंतर ॲट्रिपाइन, स्कोपालामाइन, हायपोसायमाइन हे अँटीकोलिनर्जिक इफेक्ट म्हणून त्याचा यूज केला जातो. ओके, हे काय आहेत? दीज ऑल आर दी सेकंडरी मेटाबोलाइट आणि त्याचे हे युजेस, मेडिसिनल युजेस. हे एवढे सगळे काय आहेत? दीज आर दी मेडिसिनल युजेस. प्रत्येकाचं युजेस आपण ह्या ठिकाणी बघितलंय. काही एक्झाम्पल्स आहेत असे, लार्ज नंबर ऑफ प्लांटमध्ये वेगवेगळे सेकंडरी मेटाबोलाइट सापडतात की ज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी मेडिसिनल ड्रगमध्ये यूज केला जातो. ओके, तर अशा पद्धतीनं आपण सेकंडरी मेटाबोलाइट म्हणजे काय, ओके, फर्स्ट ऑफ ऑल आज आपण काय बघितलेलं आहे? प्रायमरी मेटाबोलाइट आणि सेकंडरी मेटाबोलाइटला डिफरन्स. सेकंडरी मेटाबोलाइट म्हणजे काय आपण बघितलं. ओके, त्यांचे प्रॉपर्टी काय काय असतात, त्यांचे कुठल्या पाथवेनं सेकंडरी मेटाबोलाइट प्लांटमध्ये तयार होतं हे आपण बघितलं. त्यानंतर सेकंडरी मेटाबोलाइटमधले एक्झाम्पल्स बघितले, कुठले कुठले सेकंडरी मेटाबोलाइट आपल्याला सिलेबसला कव्हर करायचे. त्यामधलं आपण अल्कलॉइड्स सेकंडरी मेटाबोलाइट बघितलं. अल्कलॉइडच्या प्रॉपर्टी, त्यांचे युजे, त्यांचे सोर्सेस, कुठल्या कुठल्या प्लांटमध्ये अल्कलॉइड्स सापडतो तुम्हाला, त्याचे काही एक्झाम्पल्स बघितले. ओके, आणि त्यांच्या अल्कलॉइडच्या काय प्रॉपर्टी आहेत, केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी, ते आपण बघितले. आणि फायनली अल्कलॉइडच्या युजेस. ओके, तर आज आपण सेकंडरी मेटाबोलाइट म्हणजे काय बघितलं आणि त्यामध्ये अल्कलॉइड्स जे आहे हे आपण आज कव्हर केलेलं आहे. तर नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट सेकंडरी मेटाबोलाइट बघूया.